रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी सुरू असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। याच पार्श्वभूमीवर पुढील पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश लोक सरचिटणीस रियान देशमुख यांच्या पत्नी महरीन रियान देशमुख यांनी महाड पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर जिल्हा परिषदेसाठी अश्विनीताई करंजकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तासगाव गाडीपट्ट्यात खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांचा गंगावर पाहता रियानबाई देशमुख यांनी प्रत्येक गाव वाडी वस्ती विकासाचा भक्कम पाया रचला आहे। त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजी मारणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। रियानबाई देशमुख यांनी केवळ विकास कामे केली नाहीत, तर आपल्या प्रेमळ व माणुसकीच्या स्वभावातून जनतेच्या मनात आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे। यामुळेच ही निवडणूक विरोधकांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आमदार अनिकेतबाई तटकरे व महाड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। ब्युरो रिपोर्ट रायगड तक। येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे आणि महाड मतदारसंघामध्ये सांगायला आनंद वाटतो की जसं महाड नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं गेलो, तशाच प्रकारे या महाड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। महाड तालुक्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदच्या 5 जागा आहेत, पंचायत समितीच्या 10 जागा आहेत, त्याच्यामध्ये 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार, 1 जागा भारतीय जनता पक्ष आणि पंचायत समितीपैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 2 जागा भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी युतीच्या लढणार आहे। पोलादपूरमध्ये आपण जर विचार केला तर तिथे 1 जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 1 भारतीय जनता पक्ष आणि पंचायत समितीच्या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 1 भारतीय जनता पक्ष असं संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे। महाड असेल, पोलादपूर असेल आणि जिल्हाभरामध्ये सुद्धा मला विश्वास आहे की यावेळेस पुनश्च आमच्या ह्या युतीला चांगल्या पद्धतीचं यश ह्या निवडणुकीमध्ये मिळेल।